पहिली सुरुवातीच्या कालावधीमध्ये, तदनंतर डाव लडखडताना आपण पाहिला SN कलेक्शनचा. स्वप्नवत सुरुवात मिळाली होती, असं वाटलं होतं की 80 किंबहुना 90 धावा बघायला मिळतात की काय, ज्या वेळेला सागर पाशीलकर यांनी कॅच ड्रॉप केली होती. पण ज्या वेळेला गोलंदाजीसाठी स्वतः आले आणि या मॅचची सिच्युएशन बदलताना पाहायला मिळाले. मैदानाच्या चहूबाजूचा प्रेक्षक वर्ग, मैदानाच्या आतमधले गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमचे आदरणीय मान्यवर आणि 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती जुळलेले सगळेच प्रेक्षक, या सर्वांचं मी हर्षल मुंडे स्वागत करतोय माणगाव प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वातील आजच्या या 5व्या रात्रीमध्ये. बॉलिंग मार्क वरती पहिला गोलंदाज साहिल धोंडगे. पॉवर प्लेचा पॉवरफुल पहिला बॉल पाहायला मिळतोय. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा राईज झाला. बॅटरसाठी सरप्राईज होता हा डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल आला. RVS फायटर संघ अग्रनामांकित राहतो, दरवेळेला माणगाव प्रीमियर लीग मध्ये अव्वल दर्जाचं कामकाज करतो आणि याही वर्षी अपेक्षित असेल त्यांच्या समर्थकांना ही मॅच जिंकणं. ओमकार निजामपूरचा महत्वाचा खेळाडू समोर, यस फटका तर खेळला पण तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिली विकेट त्यांना पाहायला मिळेल. गोल्डन डकचा शिकार ओमकार मैदानाच्या बाहेर. मला ज्याची आम्ही त्यांनाच आणलं, पनवेलचा आवाजाचा बादशाह म्हणजे सागर पाटील सर यांना मात्र इथे आणलं गेलं. सागर पाशीलकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. संदीप कुर्मे आणि त्यांच्या साथीला सागर पाशीलकर पाहायला मिळेल. हे एस फॅक्टर मैदानावरती काय काम करेल, कारण की समोर साहिल 34 बॉल मध्ये 70 धावांचा पाठलाग करायचा. एकंदरीत मी उल्लेख करत होतो ओमकार खूप मोठा खेळाडू आहे पण तो बाद झाला. सागर बॅच लिडिंग एज आणि यस टीपला गेलाय झेल. संपला बॅटर सागर पाशीलकरचा खेळ आणि इथून पुढे RVS फायटरच्या टीमच्या धावसंख्येला बसेल की नाही मेळ. पहा ना, म्हणजे आपण म्हणतो ना की क्रिकेटचा खेळ खूप महत्वाचा आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये संयम खूप महत्वाचा आहे आणि तो संयम बाळगावा लागणार. आता RVS फायटरच्या बॅटरला 70 धावा मी म्हणेन तेवढ्याशा जास्त नाही आहेत या मैदानावरती 6 षटकांच्या हिशोबानं, पण प्रत्येक बॅटर ज्या माइंडसेटनं उतरतोय ना त्यावेळेला असं वाटतंय की 90-100 धावांचा पाठलाग करायचं की काय एक मोठी टोटल आहे की काय. आणि अशा स्थितीमध्ये आपण जर विचार केला तर 2 बॅटर अगदी स्वस्त्यात बाद झालेले पाहायला मिळालेत. ओमकार बाद झाले, त्याच्या मागोमाग कॅप्टन सागर सुद्धा बाद झाले. तर नवीन बॅटर आता दर्शन सत्वे सोनारवाडी गावाला बिलॉंग करतात, निजामपूर विभागातील महत्वाचा खेळाडू. अजून एका मागोमाग एक आणि आजच्या रात्रीची पहिली विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये साहिल धोंडगे. या मॅच मध्ये साहिल वेगळ्या रंगात दिसतोय, साहिल वेगळ्या डंगात दिसतोय आणि तो आल्यापासून मात्र समोरच्या टीमला चारी मुंडा चित करून टाकतोय.
लाजबाब त्याची कामगिरी राहिली आहे. आपण म्हणतो ना क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याच्या खेळामध्ये सुद्धा बरीच माणसं भेटतात, काही साथ देतात, काही साथ सोडून देतात. तसंच काही संदीप कुरमेचं झालंय. बॅटर येतात ते साथ मात्र देत नाहीयेत, साथ सोडून जातात, पण त्याला साथ देणं गरजेचं आहे. तर 70 धावांचा पाठलाग करण्यामध्ये तो एकटा सुद्धा या मॅच मध्ये नडू शकतो, तेवढी ताकद त्याच्याकडे आहे. आणि म्हणूनच निजामपूर विभागाचं क्रिकेट त्यांना गाजवलंय. प्रीमियर लीगचा खेळ म्हटल्यानंतर संदीप कुरमे सातत्यपूर्ण अव्वल दर्जाचं कामकाज करतो आणि आज सुद्धा त्याला इथे करावं लागणार आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये 3 विकेट आल्यात. ही परिस्थिती आहे RVS फायटर या टीमची. पण परिस्थिती बदलवण्यासाठी आपण जर पाहिलं तर बदल हा काळाची गरज आहे आणि तो बदल आता घडवावा लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. म्हणजे श्रेयस साळवी जो नवीन बॅटर मैदानावरती आलाय त्याला मात्र खेळपट्टी टिकून खेळावं लागणार आहे. श्रेयस साळवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये समोर साहिल. ब्लॉकल लाईनचा बॉल होता, अडवा बॅटनं फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल तिथे मिड विकेटला चाललाय आणि बघता बघता एक धाव येताना पाहायला मिळते. आणि आता बऱ्याच कालावधीनंतर आपण म्हणतो ना की श्री गणेशा झालाय की मग अकाउंट ओपन झालंय आणि पहिली धाव मान सन्मानाची मिळाली आहे RVS फायटर टीमला. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर पहिली सिंगल आणि स्ट्राईक रोटेड. संदीप कुरमे महत्वाचा खेळाडू किंवा या मॅचचं आशेचं किरण जो आहे ना तो संदीप मैदानावरती खेळतोय. षटकातील शेवटचा बॉल. यास मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये संदीप सुद्धा फसले आणि इथे अजून एक विकेट. मी म्हणेन पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच आपल्या खिशामध्ये टाकणारी गोलंदाजी साहिल डोंगेने केली आहे. 4थ्या विकेटचं पतंग. विमान आकाशात उडतोय त्याला उडू द्या, तुम्ही बॉल मैदानाच्या आतमध्ये ठेवा, आकाशामध्ये उडवण्याचे प्रयत्न करू नका, अंगलट येतील. या दादा यांचं आगमन होताना पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र प्रत्येक बॉल आकाशामध्ये खेळत असताना 4 फलंदाज एका मागोमाग एक बाद झालेत. सध्याची स्थिती आहे तू चल मैं आया, एका मागोमाग एक. मात्र आपण जर पाहिलं